80% सरपंच अशीच, फक्त तुझी जिरवायची म्हणून हा उभा राहिला. वांग कळत नाही काय. 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहित नाही. काही कामच नाही ना. सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही. उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे आठवड्यातून तुला एकदा गावात यावंच. आपण जबाबदार व्यक्ती आहे आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही. सरपंच हा गावातला जबाबदार माणूस यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माई जिरवायची म्हणून यानं 13 लाख घालवायची. गुतवा खुर्च्या. 2दा शाळेत जातात पट्टी. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा, मग कळलं तुम्हाला भाषण काय. ती पोरं गोळ्यांमुळे गुंतल्यात खरी, नाही तर पोरांना काय करत. मग पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्या वाजतात. आपल्याला वाटतं आवडलं नाही घोडा लागते. पोरांना काय करते. इंग्रजी येऊ नाही तर काय येऊ, गोळ्यांचं बोल काय करत. उगाच आपलं काही करीत बसेल. झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला. आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत. नकच आपल्या लोकांनी बघायचं पाऊस का पण पडत नाही, झाडच नाही. पाऊस का पडत नाही. पहिली गोष्ट नद्या स्वच्छ नाहीत. 2 पाऊस पडत नाही. 3 गावांमधली मंदिरे स्वच्छताच नाही. मंदिरं बांधू नका, पण बांधलं ते तर सुईची बांधायचा तर इतका किडा. कोटीची बांधायची का झक मारा बांधायची. ज्यांची घरं एवढा शेजारी आहे त्याला सुद्धा माहित नाही आज एकादशी. ते पग होत वाढलं म्हणजे आज घरी एखादं मी आता आमलेट खाल्लं काय करणार. उगाच फक्त खऱ्याची आई मेली. फक्त या जगात कोणची आई मेली. खरे उगाच आमच्यासारख्याचं खरं बोल नाही. थोडं जोंबाचं महाराज पण ते खरंच आहे. गावांमध्ये लोक ध्यानात ठेवा. 5-10 हजार रुपये जाऊ द्या, 5-7 हजार रुपये, पण तेवढ्याला पुजारी ठेवला पाहिजे. देवांचं पावित्र्य राहिलं नाही गावांमध्ये. काय मध्ये तुम्ही जाणीतच नाही कुणी. दुपारा म्हातारी झोपेत राहतात, संध्याकाळी ते सांड राहतात. पुजारी आरती करणारा गेला ओवाळायला, त्यानं बिडीचा धूर मारुतीच वाटत. भजनी मंडळाचा पखवात पडला म्हणून त्यानं कागद पेटावला. मग त्याला कागदाची पेटी नव्हती का, दिव्यावर गेला तो. अख्खा मारुती काळा केला त्यांच्या कागद. देवांचं पवित्र राहिलं नाही. तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता तापमान 45 डिग्री गेलं तर अजून 65 जाईल. हिराणा ठेवा. देवळांचं पवित्र राहिलं नाही. आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ते उद्या बरोबर गोळा करा, लांब नेऊन टाका कुठेतरी. त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही. काय म्हणते तुमचं. भंगलेल्या मूर्ती ठेवू नये. आणि आपले लोक म्हणतात यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का, ती देवळात आणून होती. तुला जागा नाही पुढं. देवानं सगळे देव एकट्यानंच वखंडी घ्यायचे, काही तुम्हाला नको जागा. घरातला फोटो पडला का 3 लगेच म्हणायचं बघा एवढा देवळात नेऊन हे ठेवू नका. तुम्ही माना नाही तर नका मानू मला, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे. काय म्हणतात. वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे. आपण नुसते बावलाटपणा करीत राहतो, मग म्हणायचं असं झालं तर झालं. तुम्ही एवढे पत्ते पाडा, पाऊस पडतो का नाही. हे पाटील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष यांना एक काम सांगतो. आता शाळा सुरू झाल्या, 1.5 महिना झालाय. आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो सांड माल हिंडतो, हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे. हा भंगार माल जो पोरींची छेड काढणारे शाळेजवळ हिंडतो, हा एकदा रिपीट केला पाहिजे. यावर तुमचं मत काय. ही काळाची गरज. आणि गुरुजीला गुंतवू नका त्याच्यात, राजकारण होईल. तुमची तुम्ही झक मारा, पण गावची इज्जत म्हणून हे भंगार जे पोर आहे. विनोदाचा भाग सोडा. कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी मावस बहीण शाळेत आहे. शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही. काय मत आहे तुमचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे का नाही बोला. 9वीच्या पोराला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या माहिती. 10वीच्या मुलीला मोबाईल आहे. सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम करेल. 8वी पर्यंत पोरग नापास होत नसल्यामुळं पोरग शाळेत मास्तरला खात नाही. त्याला माहितीये मी शेळ्या वळाय गेलो तरी पासच आहे आणि घरी राहिलो तरी पासच आहे.
ते ह्या 2-4 महिन्यामध्ये पुरी पळून जाण्याचं प्रमाण वाढलं का म्हण. दणका उठला, दणका. गेली गेली गेली. पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. पण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण तुम्हाला मी किती बोललो त्याची लाज. बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्यात, चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही. भंगार भंगार. अहो मुलगा मेडिकलला आहे, काय हरकत आहे, पुढे डॉक्टर होईल तो पोरगा, करा प्रेम करायचं तुम्हाला. ते शिकबर वाटते गावंड्याच्या आता काय दिल दिया ईट बी देंगे. पावसाळा सुरू झालो, पावसाळा सुरू झालो काय गाव देंगे. काय लेवले विनोद नाही मला फार भंगार. आणि काय माहिती म्हणून सांगतो, शाळेभोवती आपले जे पोरं येतात, बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं? मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देते. तुमचं काय मत आहे? बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करी? तो कण आपलं आपण एकत्र राहणारी गाव आहेत. थोडा आवाज द्या. आकडा हलत होता काय? आकडा चला. बाहेरची जी पोर आहेत, आपलं कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फॉर आहे याच्यावर तुमचं मत काय? बाहेरची पोरग डिरिंग करणार नाही. हो कोकणगाव, वडगाव, कणोली, मनोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं आहेत. कोणाचाही भोगा करतील ना. बाहेरचा पोरं जगल का आपल्या तडाख्यात सापडलं? बाहेरचं शिंगरू मेहनत नाही. पण त्याला आधार कोणचा आहे? आपल्या अवलादी ह्या रिपीट करीत जा. पोरीने पार लाजच